आज पुन्हा एकदा वाशी आणि सानपाडा लगत रेल्वे रुळाला तडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे। ऑफिसला निघालेल्या जे सगळे प्रवासी होते त्यांची सुद्धा नाराजी यावेळी बघायला मिळाली। ठाणे पनवेल ट्रान्स हार्बर लाईनवरही याचा परिणाम झाला, ज्याचा फटका नवी मुंबईकरांना बसलाय। ऑफिसला पोहोचणाऱ्या नवी मुंबईकरांना याचा जोरदार फटका बसला। अजूनही ही रेल्वे सेवा पूर्ववत झालेली नाहीये। 10 ते 15 मिनिटं ही सेवा उशिरानं सुरू आहे। गेल्या 10 दिवसात 6व्यांदा हार्बर रेल्वे रखडली आहे। त्यामुळेच आधी मरे त्याला कोण रडे असं म्हणायची वेळ सातत्यानं नवी मुंबईकरांवर येते। एवढंच नाही तर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं रेल्वे मंत्रालय आणि ते स्वतः फक्त ट्विटरवर ॲक्टिव्ह आहे का असाच प्रश्न पडतोय, कारण रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे त्यांची सपशेल डोळेझाक होतीये। मुंबईतल्या लोकल्स या मुंबईच्या रक्तवाहिन्या म्हटल्या जातात, मात्र त्या ठप्प झाल्यावर मुंबईकरांनी करायचं काय हा प्रश्न कायम आहे। सर्वाधिक महसूल मुंबईच्या रेल्वे उत्पन्नातनं जातो, तरीही सेवा पुरवण्याच्या नावानं बोंब कायम आहे। इतके यूपीए सरकारला नावं ठेवत होतो, आता एनडीए सरकारमध्येही रेल्वेची अवस्था ही शेवटच्या घटका मोजणारीच आहे, ज्यामुळे प्रवासी निदर्शनं करतात, त्यांचा भडका उडतो आणि मग त्यांना नावं ठेवली जातात। या सगळ्या गोष्टींपेक्षा लोकल सेवा चांगल्या प्रकारे का केली जात नाही हा प्रश्न कायम उरतोच आहे। माझे काही सहकारी माझ्या बरोबर आहेत, ते सुद्धा आज ऑफिसला येताना त्यांना उशीर झाला। तासनतास त्यांना रेल्वे स्टेशनवरती उभं राहावं लागलं। त्याच्यानंतर त्यांनी बसचा पर्याय स्वीकारला, मात्र तिथंही त्यांना जवळपास तासभर ताटकळावं लागलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच नाराजीचा सूर आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांनी आज नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना केलाय। माझ्यासोबत आहे स्वाती केतकर। स्वाती, आज तू कुठून प्रवास करत होतीस आणि तू किती वाजता ऑफिसला आलीस? आज मला ऑफिसला यायला 4 वाजले। रोज जे मी 2 वाजता ऑफिसला पोहोचते, आज मला तब्बल 2 तास उशीर झाला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्बर रेल्वेवर आणि मध्य रेल्वेवर दर आठवड्यात नियमित मेगा ब्लॉक घेतला जातो आणि मेगा ब्लॉक घेऊन आता फक्त 48च तास पूर्ण झाले होते आणि 48 तासानंतर लगेचच पुन्हा हा इतका मोठा प्रॉब्लेम यावा, म्हणजे प्रवाशांचे किती गृहीत धरलं जातं प्रवाशांना, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे की दरवेळेस आपल्याला जेव्हा टीसी पकडतो आपल्याला दंड घेतल्याशिवाय कधी सोडत नाही जर आपल्याकडे तिकीट नसतं। आज झालेल्या नुकसानाचा भरपाई कोण देणार आपल्याला? रेल्वे देणार? कोण देणार आपल्याला भरपाई? असाच माझा प्रश्न आहे आता। नक्कीच आज जे नुकसान झालेलं आहे त्याचा भरपाई नेमकी कोणी देणार असा प्रश्न स्वातीने उपस्थित केला आहे। हर्ष सुद्धा माझ्याबरोबर आहे, हर्षल बदाणे पाटील, हा सुद्धा माझा एक सहकारी आहे। हर्षल, तुला आजचा अनुभव कसा होता? नक्कीच वेळोवेळी आज पनवेलवरून येताना गाड्या देखील नव्हत्या आणि बरेच प्रवासी संतापलेले होते। हे 6 वेळा घडलं आहे आजवर आणि वेळोवेळी ज्यावेळेस आपण लेट होतो, बॉसच्या शिव्या ऐकायच्या, परत लेट मार्क, आपले पैसे कट होतात, किती सहन करायचं, विद्यार्थी लेट होतात, हे वारंवार किती वेळा। बीजेपी सरकार आलं, कुठेतरी आशा होती की बीजेपी सरकार आल्यावर काहीतरी बदल होईल, पण कुठेतरी तो बदल दिसत नाही आहे। सारखं सारखं तेच होत जातं आहे आणि नाहक त्रास सहन करावा लागतोय। माझ्यासोबत सुमित सुद्धा आहे। सुमित, तू कुठून प्रवास करत होतास आणि तू जनरली कितीची लोकल पकडतोस आणि आज तू नेमका कसा प्रवास केलास? मी गोवंडीवरून येतो, तर नेहमी मी 8:53ची लोकल पकडतो, पण मी अर्धा तास स्टेशनवर थांबलो तरीही काही लोकल आली नाही। ॲक्च्युली मला 9:30 वाजतात ऑफिसला येण्यासाठी, तरी पण मी बसचा प्रवास निवडला, पण मी बससाठी पण पाऊण तास उभा होतो तरी पण बस काही आली नाही। मग एक बस आली, ती पण एकदम खचाखच भरलेली होती, त्याच्याने मी आलो। मला ऑफिसला पोहोचण्यासाठी 11 वाजले। हे नेहमीचं झालेलं आहे आता हार्बर लाईनमध्ये गेल्या 10 दिवसापासून, तर मला हा खूप प्रॉब्लेम सहन करावा लागतो आहे। नक्कीच मयुरेश सुद्धा आहे। मयुरेश जवळपास वांगणीवरनं प्रवास करतो, रोज तो इतका लांबून प्रवास करतो आणि त्याला कायमच रेल्वेचा त्रास सहन करावा लागतो, मात्र तो वेळेवरती असतो, पण आज त्याला सुद्धा उशीर झालेला आहे। त्याच्यामुळे त्याला नेमका कसा आज रेल्वेचा अनुभव आला आपण त्याच्याकडनं विचारूयात। शिल्पा, तू सांगितलंस की 2 वेळचा प्रवास करावा लागतो, म्हणजे एकतर मध्य रेल्वेचा वांगणीवरून ठाण्याला यावं लागतं आणि ठाण्यावरून बेलापूरला ट्रान्स हार्बरने यावा लागतो। म्हणजे आमच्यासाठी खरं तर हा डबल धमाका असतो। म्हणजे तिकडची ट्रेन वेळेत आली तर ठीक, किंवा इकडची ट्रेन लेट झाली तर म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन असतं सतत। मला वाटतं हे या आठवड्यात माझ्या बाबतीत 3 वेळा घडलेलं आहे। याच्या आधीसुद्धा त्या दिवशी मालगाडीत बिघाड झाला होता ऐरोलीला, त्याच्यानंतर आधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला होता। आज जर बघशील तर आज खूपच त्रास सहन करावा लागला। म्हणजे आम्ही आलो नेहमीप्रमाणे पनवेल स्टेशनला, सेकंड शिफ्ट असल्यामुळे 2 वाजता आलो। 2:05ची पनवेल ट्रेन जी असते, खरं तर वेळापत्रक बदलल्यापासून त्या ट्रेनचं वेळापत्रकच कोलमडलेलं आहे, ती कधीच वेळेत येत नाही। आणि आजसुद्धा ती ट्रेन अनिश्चित काळासाठी सांगण्यात आली आणि एक वाशी ट्रेन फक्त सोडण्यात आली। त्यामुळे प्रश्न असा होता की वाशीला जायचं की पनवेलसाठी वेट करायचा। पण याच दरम्यान उशिरा का होईना पण एक नेरूळ ट्रेन आली, ती नेरूळ ट्रेन पकडून मी नेरूळला आलो आणि खरं तर ती नेरूळ ट्रेन इतकी खचाखच भरलेली होती आणि गाडीची अवस्था इतकी वाईट होती की जुनी भंगार गाडी होती, गाडीतले सगळे पंखे बंद होते।
गाडीमध्ये प्रचंड गर्दी होती. अशी घुसमट सहन करत नेरूळला आलो. तिथेही 15 ते 20 मिनटं थांबलो आणि तिथे मग पनवेल लोकल आली, तीही भरलेली होती. म्हणजे धक्काबुक्की सहन करत अक्षरशः अर्धा तास पाऊण तास ऑफिसला लेट यावं लागलं. नक्कीच मयुरेशचा अनुभवही तसाच आहे जवळपास. समीर, तुला आज कसा अनुभव आला? तू ठाण्यावरनं लोकल पकडतोस. मी रोज ठाण्यावरनं येतो तर 2:05चीच लोकल पकडतो त्यावेळेला. पण काय होतं, दरवेळेला ती 2:45च्या दरम्यान इकडे येते किंवा वेळेत असते बऱ्यापैकी. पण आज ती लोकल आलीच नाही अनिश्चित काळासाठी. जसं मयुरेशने सांगितलं की ती अनिश्चित काळासाठी एकतर बंद होती. दुसरी गोष्ट, सानपाड्याला जायचं तर तिथेही प्रॉब्लेम होता. मी तिथे जवळपास अर्धा तास थांबलो. सानपाड्याला ट्रेनची वाट बघितली, बस बाहेर मिळते का बघितलं, पण तेही बस पण मला मिळाली नाही. शेवटी मी रिक्षा करून इकडे आलो. त्याने मला 100 रुपये घेतले रिक्षाने इकडे यायचे. कारण रिक्षावाल्यांचं पण तिकडे माज सुरू होतो लगेच की त्यांनी काय करायचं, म्हणजे जर ट्रेन आणि रेल बसेस बंद पडलेल्या असतील तर रिक्षावाले त्यांचे भाव आवाच्या सवा वाढवतात. मीटरने यायला कोणी तयार होत नाही. आणि ही म्हणजे आता हे दरवेळेचंच झालेलं आहे. म्हणजे 2:05ची लोकल पकडून ऑफिसला वेळेवर येऊ की नाही याची शाश्वतीच नसते कधी. नक्कीच आपण जवळपास माझे जे 5 सहकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतलं की कशा पद्धतीने रेल्वेमुळं त्यांना त्रास झाला आणि कशा पद्धतीने ते लोक उशीर ऑफिसमध्ये आले. ही फक्त 5 लोकांची कहाणी नाही आहे, स्टोरी नाही आहे, कारण की जवळपास हजारोंच्या संख्येनं रोज रेल्वेनं प्रवास करतात, ऑफिसला जातात आणि रोज मला वाटतं मध्य रेल्वेचा असू देत, हार्बर रेल्वेचा असू देत किंवा पश्चिम रेल्वेचा असू देत, ट्रेन्स लेट असतात आणि त्याच्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. जेव्हा स्वातीने जसं म्हटलं की आपल्याकडे तिकीट नसेल एखाद्या वेळेस तर TC आपल्याकडनं पैसे घेतो. मग अशा वेळेस जे आपलं नुकसान होतं आहे, जे रेल्वे प्रवाशांचं नुकसान होतं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आणि ही नुकसान भरपाई नेमकी कोण भरणार? आपण ह्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की म्हणजे मेगा ब्लॉक सुरू असतो, आणखी काय उपाययोजना करू शकतात. म्हणजे सुरेश प्रभूंचं जे रेल्वे मंत्रालय आहे ते फक्त ट्विटरवरच चालतं की काय, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय. स्वाती, तुझ्याकडे पुन्हा एकदा येते आणि काय वाटतं तुला, म्हणजे कशा पद्धतीची उपाययोजना झाली पाहिजे असं वाटतंय? जसं समीर म्हणाला, प्रत्येक वेळेस रेल्वे जेव्हा बंद पडते किंवा काही प्रॉब्लेम होतो त्याचा पुरेपूर फायदा बस आणि रिक्षेवाले घेतात. रिक्षेवाले तर लुटतातच दरवेळेस प्रवाशांना, कधीही मीटरप्रमाणे जात नाहीत. आणि बसेसचं सुद्धा जी बस येते ती इतकी भरलेली असते की माझ्यासारख्या महिला प्रवाशांना त्याच्यात चढणं अशक्य असतं. त्याच्यामुळे महिला प्रवाशांचा हा त्रास कोणी जाणून घ्यायचा. अनेक महिला कितीतरी तासनतास ताटकळत बसस्टॉपवर उभ्या राहतात. त्यांना कुठलीही ना बस मिळत आणि रिक्षाने जायची बऱ्याच जणांची ऐपतही नसते. अशा वेळेस काय करायचं आणि याच्यावर मग तोडगा काय? प्रत्येक वेळेस जर ट्रेन्स अशाच लेट व्हायला लागल्या 10 दिवसात 6 वेळा, तर मग लोकांनी करायचं काय? असाच रेल्वे प्रशासनाला आता प्रश्न पुढे विचारावासा वाटतोय. नक्कीच मयुरेश, तू मला वाटतं रेल्वे संदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहेस, तू एका समितीवरती सुद्धा आहेस, तर नेमक्या मागण्या काय आहेत आणि काय केल्याने हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं तुला वाटतं? शिल्पा, तसं पाहिलं तर मागण्या खूप साऱ्या आहेत, ज्याला वेळ पण कमी पडेल. पण सतत प्रवासी संघटनांच्या मागण्या याच आहेत की लोकांना सुरक्षित आणि सुकर प्रवास हवा आहे. मग मध्य रेल्वेचा प्रवासी असेल किंवा हार्बरचा प्रवासी असेल. मध्य रेल्वेच्या गाड्यांची जी संख्या आहे ती तुलनेने हार्बरपेक्षा जास्त आहे आणि स्थिती चांगली आहे. हार्बरच्या बाबतीत बोलाल तर खूप जुन्या ज्या कालबाह्य झालेल्या गाड्या आहेत, म्हणजे ज्या गाड्यांची गॅरंटी संपलेली आहे अशा गाड्या तिकडे चालवतात. म्हणजे कधी एखादा मोठा अपघात होऊ शकतो. तर सगळ्यात आधी या गाड्या बदलल्या पाहिजेत आणि नवीन ज्या जर्मन बनावटीच्या आहेत त्या गाड्या दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही मेगा ब्लॉक घेता, तर लोकांचा हाच सवाल आहे की मेगा ब्लॉक घेता तरीसुद्धा ट्रॅक फ्रॅक्चर होणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणं, मध्येच मालगाडीचं इंजिन बिघडणं, या गोष्टी वारंवार का होत आहेत? ओव्हरहेड वायर तुटणं, या गोष्टींवर कुठेतरी निर्बंध लागले गेले पाहिजेत असं प्रवाशांचं म्हणणं आहे. जसं स्वाती म्हणाली, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ट्रेन जेव्हा आम्ही तिकीट काढतो किंवा तुम्ही विना तिकीट तुम्ही आम्हाला पकडता, पण अशा वेळी मग तुम्ही काय करणार? म्हणजे त्याची नुकसान भरपाई देणार का? तर रेल्वेने हे देखील, रेल्वेला खरं तर प्रवाशांनी मागूनच घ्यायला पाहिजे, कायदाच केला पाहिजे की तुमची ट्रेन लेट असेल, जसं ते पिझ्झाच्या बाबतीमध्ये असतं की लेट आला तर फ्री मिळतो, तसं तुम्हाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. प्रवाशांची तीच मागणी आहे की जेव्हा त्यांना शिक्षा होईल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना, तेव्हाच हे सगळं सुरळीत चालेल. आणि सुरेश प्रभूंकडून खूप साऱ्या अपेक्षा प्रवाशांना आहेत की एक मराठी माणूस पहिल्यांदा महाराष्ट्राचा रेल्वे मंत्री झालेला आहेत, पण तसं काही दिसत नाही. या अपघातांचं प्रमाण वाढतंय, तर लोकांना सुरक्षित आणि सुकर प्रवास झाला पाहिजे. या रेल्वे बजेटकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत की सुरेश प्रभूंनी काहीतरी केलं पाहिजे प्रवाशांसाठी. नक्कीच प्रजासत्ताक दिनापासून रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे, मात्र रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन सुद्धा काही फरक पडलेला नाही, कारण की रेल्वे वेळेतच येत नाही. त्याच्यामुळे फेऱ्या वाढवून उपयोग काय आहे? आहेत त्या लोकल वेळेमध्ये आल्या तर माणूस व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. समीर, तुझं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत?
नाही, मला फक्त एक प्रश्न असा विचारायचा आहे की दरवेळेला जेव्हा हार्बर ट्रेन बंद पडते, ट्रान्स हार्बरचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, तरी पण तिकडे लोकल का अफेक्ट होतात, तिथल्या लोकल का अफेक्ट होतात आणि त्याच्याकडे का लक्ष दिलं जातं आहे? कायम एक दुजाभाव वेस्टर्न रेल्वेचं जर आपण बघितलं तर त्यांना सगळ्या फर्स्ट क्लास सेवा मिळतात. AC ट्रेनही तिकडे सगळ्यात पहिल्यांदा सुरू झाली. सेंट्रल रेल्वेला सगळे वापरले ट्रेन्स किंवा त्या पंखे किंवा त्या डबेसुद्धा तिथले काढून आणलेले इथे लावलेले असतात. ते वेस्टर्नचं सेंट्रल केलेलं असतं आणि सेंट्रल रेल्वेच्या ज्या गाड्या, जसं मयुरेश आत्ता म्हणाला तसं, त्या मग उरलेल्या ज्या गाड्या असतील त्या हार्बरला दिल्या जातात. म्हणजे मग आपण तिकीट काढायचं नाही का? मग महिनाभर आम्ही तिकीट न काढता आलो तर चालणार आहे का सुरेश प्रभूंना? ते तिकडे त्यांनी तिकीट दरवाढ केली, ती सगळी मान्य केली, फर्स्ट क्लासचे पास वाढवले. रेल्वे प्रवाशांना नंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना जो 60% प्रवास करतात फर्स्ट क्लासमध्ये प्रवासी, ते रेल्वे कर्मचारी असतात. त्यांचे भत्ते का नाही बंद केले जातात अशा वेळेला? जर रेल्वे जर तोट्यात असेल तर त्यांचे भत्ते का नाही बंद केले जातात? हा पण एक प्रश्न आहे महत्त्वाचा. या बजेटमध्ये तर नक्की त्याच्याबद्दल विचारलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी की जर ट्रेन्स लेट आहेत तर त्या संदर्भात व्यवस्थित घोषणासुद्धा केली जात नाही, व्यवस्थित सांगितलं सुद्धा जात नाही. त्याच्यामुळे रेल्वे प्रवासी अनेकदा प्लॅटफॉर्मवरती ताटकळत उभे राहतात. तर मयुरेश, याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे. आपण जर का वेस्टर्न लाईनला प्रवास केला तर प्रत्येक गाडीमध्ये उद्घोषणा केली जाते. स्टेशनवर तर होतेच, पण गाडीतसुद्धा उद्घोषण होते. पण मध्य रेल्वेच्या बाबतीत म्हणाल किंवा हार्बर रेल्वेच्या बाबतीमध्ये गाडी बंद पडली तरी लोकांना कळत नाही की काय झालं आहे, ओव्हरहेड वायर तुटली आहे की ट्रॅक फ्रॅक्चर झाला आहे की सिग्नल यंत्रणेत बिघाड आहे. लोक आउटसाईडने उड्या टाकतात, त्यामध्ये जखमी होण्याचा धोका असतो. आणखीन एक या उद्घोषणेच्या बाबतीमध्ये शिल्पा एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ते म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशनवरती फक्त आणि फक्त CSTकडे जाणाऱ्या गाड्या असतील किंवा तिकडे कल्याण, कर्जत, कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्या असतील, याबाबतचीच अनाऊन्समेंट केली जाते. फार क्वचित असं पाहायला मिळतं, म्हणजे वाशी किंवा पनवेलकडे प्रवास करणारे प्रवासी आहेत, हे अगदी वाळीत टाकल्यासारखे प्रवासी असतात, अशीच ट्रीटमेंट ठाणे रेल्वे स्टेशनवर दिली जाते. 9 आणि 10 क्रमांकावर जे प्रवासी उभे असतात ते वेड्यासारखे उभे असतात, पण त्यांना कुठलीही सूचना मिळत नाही की ट्रेन लेट आहे की लवकर येते किंवा काय प्रॉब्लेम आहे हे कळायला मार्ग नसतो. तर तो कारभार रेल्वेने सुधारला पाहिजे. नक्कीच. अनेकदा असं होतं की आपण इंडिकेटर बघून आपल्या ट्रेनचं टायमिंग ठरलेलं असतं की बाबा आपण या वेळेने समजा 2:19ची पनवेलची लोकल आहे तर माणूस ठाण्यावरनं ती लोकल पकडतो, पण अनेकदा असं होतं की ती लोकलच रद्द केली जाते, त्याच्याबद्दल काहीच माहिती नसतं, त्याच्यामुळे सुद्धा अनेकदा मनस्ताप सहन करायला लागतो. तर तुझा असा कधी अनुभव आलाय का सुमित? हो, माझा आला आधीच कधी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळत नाही की आता ट्रेनचे असे प्रॉब्लेम झाले, तसे प्रॉब्लेम झाले, असं काही मिळत नाही. अँड टायमाला स्टेशनला गेल्यावर आम्हाला कळतं की असे प्रॉब्लेम झालेत. मी कमीत कमी अर्धा तास उभा राहिलो, त्याच्यानंतर आम्हाला अनाऊन्समेंट ऐकायला आली की असे प्रॉब्लेम झालेले. नक्कीच. हर्षल, तुला असा अनुभव कधी आलाय का? शिल्पा, आज पाहायला मिळालं तर ज्यावेळेस पनवेलवरून ट्रेनच नव्हत्या, ट्रेन आली तर ती लवकरात लवकर प्लॅटफॉर्मवरून निघत नव्हती. पर्याय म्हणून आम्ही ST डिपोवर आलो. ST डिपोवर भरमसाठ गर्दी होती आणि तिथून जात असताना अक्षरशः आज खरं तर बॉडी मसाजच झाली माझी. तर म्हणजे अशी इतकी दाहक अवस्था आहे. बरं, तुम्ही त्यातलं त्यात मेगा ब्लॉक घेतात, मेगा ब्लॉक घेऊन तुम्ही काही काम करत नाही का? झोपा काढण्याचं काम करतात का तिथे? बरं ठीक आहे, तुम्ही वारंवार तिकीट वाढवता, तिकिटामध्ये तिकिटाचे दर वाढवले जातात, कधी तुमची ट्रेनच प्लॅटफॉर्मवर चढते, मग रेल्वे प्रशासन काय करतंय? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे अगदी. नक्कीच. सर्वसामान्य अगदीच पिचला आहे. खरं तर मध्यमवर्गीय माणूस हा रेल्वेनं कायम प्रवास करतो, त्याच्याकडे काही खूप पैसे असतात, अशातली गोष्ट नाही आहे की तो 4 व्हीलर गाडी घेईल आणि त्याच्याने प्रवास करेल किंवा असं काही. रेल्वे ही जीवनवाहिनी मानली गेलेली आहे आणि प्रत्येक माणूस त्याच्यानं प्रवास करतो, त्याच्यामुळे रेल्वेमुळे खूप सारं उत्पन्नसुद्धा सरकारला मिळतं. त्याच्यामुळे इथे कुठेतरी विचार होणं खरंच गरजेचं आहे आणि रेल्वे प्रवाशांची ही नाराजी खरंच दूर झाली पाहिजे, याबद्दलही सरकारनं विचार करणं गरजेचं